welcome to our next lecture video. In this lecture, we started the next content or remaining content of mixing and homogenization. Already we finished the method of mixing of powder, semi-solid, liquid and homogenization. So today we start the new content, that is the viscosity. So what is viscosity? Every liquid has its own flow rate. So by that rate you have to identify the viscosity of the liquid. So liquid like water, alcohol, chloroform and acetone moves fast, where syrup, honey and glycerin flow slowly. This rate of flow of liquid depends on the internal resistance involved when one layer moves over another layer. ओके, जसं की वॉटर घेतलं, अल्कोहोल घेतलं किंवा क्लोरोफॉर्म घेतला, तर हे जे लिक्विड आहे जेव्हा तुम्ही एक बीकरमधून किंवा एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये जेव्हा फिल करतात किंवा फ्लो करतात, ओके, तेव्हा ते इझिली मूव्ह होतात किंवा फ्लो होतात. ओके, म्हणजे फास्ट मूव्ह होतात एकदम. त्याच जागी जर सिरप घेतला किंवा हनी घेतलं किंवा ग्लिसरीन घेतलं आपण केमिकल, तर त्या जागी जेव्हा ते आपण एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये जेव्हा फिल करणार किंवा मूव्ह करणार, तेव्हा ते स्लोली मूव्ह होईल ड्यू टू द विस्कॉसिटी, हाय विस्कॉसिटी. त्या लिक्विडची विस्कॉसिटी ही हाय आहे. ओके, त्यामुळे ते काय होतं, एक मॉलिक्युल्स किंवा एक लेयर दुसऱ्या लेअरसोबत काय होतं, त्याला ओव्हरलॅप होऊन दोघेही काय होतात, ते स्लोली मूव्ह होतात. ओके, इन अदर वर्ड्स द प्रायोरिटी ऑफ लिक्विड विच गिव्स इट्स रेजिस्टन्स टू फ्लो इज कॉल्ड ॲज अ विस्कोसिटी. म्हणजे ज्या सोल्युशन असेल, केमिकल असेल, त्या केमिकलच्या फ्लोला जो रेजिस्ट करतो, ओके, किंवा जी प्रॉपर्टी रेजिस्ट करते कशापासून, इझिली फ्लो होण्यापासून, त्या प्रॉपर्टीला विस्कोसिटी म्हणतात. ओके, सो लिक्विड ऑफ हाय विस्कोसिटी डू नॉट फॉलो readily due to the high internal functional resistance. The more the resistance to flow, the more will be the viscosity of liquid. जसं जसं जास्त रेजिस्टन्स असेल फ्लोमध्ये, तसं तसं विस्कोसिटी काय होते, त्याची वाढत चालते. ओके, विस्कोसिटी ऑफ लिक्विड डिक्रीजेस विथ राईज इन टेम्परेचर. जर तुम्हाला विस्कोसिटी डिक्रीज करायची असेल तर विस्कोसिटी डिक्रीज कशी करू शकतो आपण, तर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करायचं, त्या सॉल्व्हंटचं टेम्परेचर इन्क्रीज करायचं. केमिकलचं टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणजे काय होतं, increase in temperature, decrease in the viscosity. ओके, सो while it increase with the flow in temperature, म्हणजे त्याचा जो रेजिस्टन्स असतो फ्लोसाठी, तो रेजिस्टन्स दूर होतो आणि काय होतं, पटकन फ्लो होतो. In CGS system, the viscosity of liquid is measured in dyne second per square centimeter. CGS system means centimeter gram second system. ओके, सो या सिस्टीममध्ये एक सिस्टीम आहे मेजरमेंटची. ओके, सो विस्कोसिटी या सिस्टीममध्ये कशी मेजर केली जाते, त्याचं युनिट दिलं आहे डाईन सेकंड पर स्क्वेअर सेंटीमीटर. सो इट अल्सो नोन ॲज अ पॉईंट्स. ओके, each pounds is further divided into 100 centimeter. in CGS unit काय आलं तुम्हाला आता, SI unit. ओके, सो SI unit of the viscosity is measured in Newton second per square meter. ओके, the viscosity of water is 1 centipound. ओके, 1 centipound काय आहे ते, या विस्कोसिटी ऑफ वॉटरची विस्कोसिटी काय आहे, 1 centipounds. The viscosity of liquid are normally expressed as relative to the water. ओके, म्हणजे वॉटर ॲज अ स्टँडर्ड घेतलं जातं. जेव्हा एखाद्या सोल्युशनची विस्कोसिटी तुम्ही फाइंड आउट करायची असेल तुम्हाला, तर ॲज अ स्टँडर्ड म्हणून काय घेतलं जातं, वॉटर. कारण की ऑलरेडी आपल्याला नोन आहे वॉटरची विस्कोसिटी काय तुमची, ही 1 centipound आहे.
सो द विस्कोसिटी ऑफ लिक्विड इज मेजर बाय द कंपॅरिझन विथ द लिक्विड ऑफ नॉन विस्कोसिटी. नॉन विस्कोसिटीचं लिक्विड म्हणजे वॉटर सांगितलं. ओके, सो विस्कोसिटी मेजरमेंटसाठी काही इन्स्ट्रुमेंट यूज केले जाते. सो फर्स्ट इज द ओसवाल विस्कोमीटर, सेकंड फॉलोइंग स्फेअर विस्कोमीटर, थर्ड रेडवूड विस्कोमीटर अँड फोर्थ कोन अँड प्लेट विस्कोमीटर. ओके, डिपेंडिंग ऑन केमिकल और जे तुम्हाला ज्याची विस्कोसिटी चेक करायची त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे विस्कोमीटर यूज करू शकतात. जसं तुम्ही ओसवाल विस्कोमीटर तुम्ही लिक्विडमध्ये असतील काही प्रोडक्ट तर त्याच्यासाठी यूज करू शकतात. त्याच्यानंतर सपोज सेमी सॉलिड असेल, ओके, जास्त वॅक्सी मटेरियल असेल तर कोन अँड प्लेट विस्कोमीटरने तुम्ही ते काय करू शकता, विस्को. तसेच अदर विस्कोमीटर. सो बेसिकली आपण या ठिकाणी ओसवाल विस्कोमीटर स्टडी करणार आहे. सो ओसवाल विस्कोमीटरचं कन्स्ट्रक्शन बघू. इट कन्सिस्ट ऑफ यू ट्यूब हॅव्हिंग टू बल्ब X and Y. A capillary CD of a suitable bore is fitted to one arm of U-tube. The viscometer is placed vertically in a thermostatically controlled bath. ओके, सो डायग्राम दाखवून घेतो मी. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे. ओके, सो या ठिकाणी ही जी आहे ही या ओसवाल विस्कोमीटरची एक डायग्राम दिलेली. ओके, त्यांनी काय सांगितलं आहे तर एक्स अँड वाय दोन टाईपचे काय दिले त्यांनी बल्ब दिले. हा जो आहे हा वाय आणि हा एक्स. ओके, दोन टाईपचे काय दिले त्यांनी या ठिकाणी बल्ब दिले. त्याच्यानंतर काय आहे यूट्यूब शेप आहे. ओके, बघितलं. आता वर्किंग कशी, लिक्विड हुज विस्कोसिटी इज डिटरमाइन इज पास इन आर्म वाय टू फिल द ट्यूब टू मार्क ई. ओके, काय करायचं आहे लिक्विड जे तुम्हाला फिल करायचं आहे ते कोणत्या आर्ममध्ये पास करायचं आहे, तुमच्या वाय आर्ममध्ये पास करायचं. ओके, वाय आर्ममध्ये पास केलं, वाय आर्ममध्ये पास केलं की ई मार्कपर्यंत काय करायचं आहे ती फिल करायची आहे तुम्हाला. वाय आर्ममध्ये पास करायचं, या ठिकाणावरून पास होईल ते आणि ईपर्यंत काय करायचं तुम्ही फिल करायचं. ओके, वाय टू ई म्हणजे हे एवढा पोर्शन काय तुमचं फिल होईल त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय इट इज दॅन सक ऑर ब्लो टू अ पॉईंट 1 सेंटीमीटर अबव ए. ओके, त्यानंतर काय करायचं ब्लो करायचं तिला 0.1 सेंटीमीटर एपर्यंत. म्हणजे या ठिकाणून सक करून असं या इकडनं सक करून या ठिकाणी या एच्या या टॉप पॉईंटपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला ते सक करायचं आहे. ओके, या पॉईंटपर्यंत एच्या. त्यानंतर सक केल्यानंतर सिम्पली द टाईम फॉर द लिक्विड टू फॉल्स फ्रॉम मार्क ए टू बी इज मेजर. म्हणजे या ठिकाणी सक केलेलं आहे सपोज तुम्ही लिक्विड. ओके, कुठे एमध्ये सक केलेलं आहे, तर या ठिकाणापर्यंत सक केलं आहे तुम्ही, तर या ठिकाणावरून तर बीपर्यंत, बरोबर, या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी लिक्विडला फ्लो होण्यासाठी म्हणजे एपासून बीपर्यंत खाली फॉल्स डाऊन्स होण्यासाठी किती वेळ लागतो. ओके, टायमर ऑन करायचं आहे, किती वेळ लागतो तो टाईम तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी मेजर करायचं आहे. ओके, तर डेन्सिटी ऑफ लिक्विड इज डिटरमाइन. ओके, आता या ठिकाणी आपण द होल प्रोसिजर रिपीटेड विथ अ लिक्विड ऑफ नॉन विस्कोसिटी अँड टाईम T2 इज नोट फॉर द फॉल्स ऑफ द लिक्विड फ्रॉम मार्क ए टू. एक अननोन आहे ज्याची विस्कोसिटी तुम्हाला काढायची आहे, तो T1 झाला तुमचा आणि T2 हा झाला तुमचा नॉनचा म्हणजे वॉटरचा वगैरे. तुम्ही दोघेही फाइंड आउट करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं आहे या ठिकाणी एक इक्वेशन दिलेलं आहे. ओके, या इक्वेशनमध्ये तुमचा डेन्सिटी त्याच्यानंतर टाईम हे तुमचे काय करायचे पॅरामीटर तुमचे टाकायचे. इफ N1 is the viscosity, D1 is the density of the liquid and T1 is the time in second of the unknown liquid and N2 is the viscosity. So D2 the density of liquid and T2 is the time in second of the known liquid. Then the viscosity of known liquid can be measured by that formula. ओके, या फॉर्म्युल्याने काय करतात ते विस्कोसिटी आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, सो काय
विस्कोमीटरचं ॲप्लिकेशन ऑफ सॉल्टचं. फर्स्ट आहे विस्कोसिटी प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द स्टॅबिलिटी ऑफ इमल्शन अँड सस्पेन्शन. त्याच्यानंतर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन जे आहे मेड तुम्हाला बनवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट टाईम हा फाइंड आउट करण्यासाठी विस्कोसिटी तुम्ही मेजर करू शकतात. पेंट आर मेड मोर विस्कस सो दॅट दे कॅन रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ द स्किन. ओके. त्याच्यानंतर सम वॅक्स. ओके. दिस इज द advantages or application of viscosity method. Then next is a certain pharmaceutical formulation as standard on the basis of viscosity, like liquid extract or licorice. The viscosity of certain liquid preparation is increased in order, okay, to improve the porability. तुमची पेनिट्रेशन पॉवर, प्लेबिलिटी वाढवण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी ही विस्कोसिटी मेथड. नेक्स्ट आहे surface tension. So what is surface tension? The molecules of the interior of liquid attract on another equally in alt direction. Okay. At the surface of liquid, the attraction is only in downward and slideward direction, and this causes the surface layer to exist in a state of tension, which is called as surface tension. Okay. Surface tension म्हणजे काय तुमचे इंटेरियर ऑफ अ लिक्विड अट्रॅक्ट वन अनादर इक्वली. ओके. इक्वली काय करतात, दोघेही सरफेस इंटेरियर असेल एक्सटर्नल असेल दोघेही सरफेस लिक्विडचे जे सरफेस आहे ते दोघेही काय करतात इक्वली डायरेक्शनला काय करतात ते अट्रॅक्ट करतात. एखादा तुम्ही एखादा प्रोडक्ट त्यामध्ये टाकला, वॉटरमध्ये टाकला. ओके. तर तो इक्वली आउटर सरफेस आणि इन्नर सरफेस वॉटरचा. ओके. दोघांकडनं काय केलं जातं त्याला इक्वली अट्रॅक्ट केलं जातं. ओके. मग डिपेंड आहे तुमचं सरफेस टेन्शन कसं हे होतं, मग ते पुढे आपण बघणार आहे. ओके. डाऊनवर्ड अँड अपवर्ड दोघेही साईडला काय केलं ते त्या ठिकाणी खेचले जातं, ते अट्रॅक्शन केले जाते. सो ड्यू टू दिस टेन्शन द सरफेस ऑफ अ लिक्विड ॲक्ट लाईक अ स्ट्रेचेड इलॅस्टिक मेम्ब्रेन विच एक्सपर्ट pressure inward on the rest of liquid. This force causes the liquid to assume the full form of spherical drop. In this form, it is the smallest surface area for a given volume. The surface tension is expressed in dyne per centimeter. The surface or the tension at liquid and gas surface is called as a surface tension. Liquid and gas. Okay. That at the liquid surface is called as a interfacial tension. Okay. This rise in the liquid in temperature decreases the surface tension. Rise in temperature decreases the surface tension. मेजरमेंट ऑफ सरफेस टेन्शन. मग सरफेस टेन्शन कसं मेजर करतात, कॅपिलरी ट्यूब मेथड आहे, ड्रॉप विथ मेथड आहे, स्टॅलोग्रोमॅटिक मीटर मेथड आहे, टेन्शनोमीटर मेथड आहे. ओके. त्याचं ॲप्लिकेशन काय आहे की तुमचा सपोज the substance that cause a marked decrease in the surface tension of solvent are called as a surfactant or the surface active agent. जर surface tension तुमचं कमी असेल तर सर्फेक्टंट किंवा सरफेस ॲक्टिव्ह एजंट तुम्ही काय करता त्या ठिकाणी ॲड करतात. द सरफेस टेन्शन और इंटरफेशियल टेन्शन प्रॉपर्टी ॲज इम्पॉर्टंट इन द इमल्सिफिकेशन, वेटिंग अँड डिटर्जंट ॲक्शन. द सर्फेक्टंट are used to increase the stability of certain suitable material and hence use or known as a solubilizing agent. Similarly, stable emulsion is produced or emulsifying agent. Okay. तर तुमचा प्रोडक्ट व्यवस्थित सोलुबलाइज होत नसेल किंवा तो लिक्विडमध्ये टाकल्यानंतर वरतीच तरंगत असेल. ओके. वेटेबिलिटी कॅपॅसिटी त्याची कमी असेल तर अशा वेळेस जे सर्फेक्टंट जे आहे ते टाकावं लागतं तुम्हाला, जेणेकरून तुमचे जे सोल्युशन आहे किंवा इमल्शन, बेसिकली इमल्शनमध्ये खूप प्रॉब्लेम येतो ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके. कज द क्रॅकिंग ऑफ इमल्शन और अनस्टेबल इमल्शन. सो स्टेबल इमल्शन, प्रॉपर इमल्शन तुम्हाला बनवायचं असेल तर सरफेस टेन्शन किंवा इमल्सिफाईंग एजंट ओके हे ॲड करावं लागतात तुम्हाला. सो this is about surface tension. Then wetting agent it is for the solubilization purpose. ओके. तुमचा किंवा तुमचा जो हे असेल प्रोडक्ट असेल तो त्याचं वेट कमी असेल
बरोबर. तर त्यावेळेस त्याचं इंटरफेशियल टेन्शन फॉर्म होतं त्यामध्ये. ओके, त्यामध्ये बघू, वेटिंग एजंट आर द सबस्टन्स विच रिड्यूस द इंटरफेशियल टेन्शन बिटवीन द सॉलिड पार्टिकल्स अँड लिक्विड मिडियम. सॉलिड अँड लिक्विड मिडियममधलं इंटरफेशियल टेन्शन काय करतो, तो रिड्यूस करतो. त्यामुळे काय होतं ते, example, alcohol is added to tragacanth mucilage and glycerin is added to the bentonite dispersion. Wetting agent should be used in the minimum amount because excessive amount may lead to the foaming or give an undesirable taste. In order to prepare the commonly used wetting agent are 2-in-18, sorbitol, terelect, etc. Okay, this is the wetting agent. Okay, this is the other which mixing apparatus, their paddle or the agitator mixer, impeller. This is given in this diagram. Okay, thank you very much. Okay.